महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। न्याय मिळावा, कामगारांना न्याय मिळावा, सर्व काही सुजलाम सुफलाम असावं यासाठी आपण हे सरकार निवडून देतो। परंतु या ठिकाणी आम्हाला सांगायला मीडियावाल्यांना सुद्धा लाज वाटते। अत्यंत किरकोळ गोष्ट आपल्या बीएसएल कर्मचाऱ्यांचा आणि सेवानिवृत्त बीएसएल कामगार एकजूट जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, कामगार एकजूट जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। हम सब एक है, हम सब एक है। धन्यवाद। नाही, आज जो हक्कासाठी आमची जी लढाई आहे याच्यासाठी आम्ही ज्युडिशरी, याच्यासाठी आम्ही धरणा कार्यक्रम, याच्यासाठी कंटिन्युअस आम्ही साखळी, मानवी साखळी कार्यक्रम, हे कार्यक्रम राबवून आपण जे झोपलेली जी DOTची अधिकारी मंडळी आहे आणि जी राजकारणी आहे, पार्लमेंटरियन जे आहेत, यांना जागं करण्यासाठी हे सर्वजण पेन्शनर ज्यांचं जे सिनियर सिटीजन्स आहेत, खरं पाहिलं तर यांनी घराच्या बाहेर आधी ह्या उन्हामध्ये निघलं नाही पाहिजे, पण तरी हक्कासाठी सर्व सिनियर सिटीजन, आता तुम्ही ह्या फोटोमध्ये पाहत असताल की सगळे सिनियर सिटीजन फक्त हक्कासाठी, म्हणजे सरकारला याची लाज वाटली पाहिजे। जे अधिकारी मंडळी आहेत यांना सुद्धा लाज वाटली पाहिजे। ते सुद्धा कधी म्हातारे होतील, एखाद्या ह्युमॅनिटी ग्राउंड तर वेगळंच राहिलं, पण आमचे जे कॉन्स्टिट्यूशनल राईट्स आहेत, या कॉन्स्टिट्यूशनल राईट्सला सुद्धा ते जर डिनाय करीत असतील, पोस्टपोन करीत असतील, तर त्यांचं गिल्टी इंटेन्शन आहे, त्यांचं हे क्रिमिनल ॲटिट्यूड आहे। आणि ह्या क्रिमिनल ॲटिट्यूडला आम्ही ज्युडिशरीतर्फे लिगल नोटीस पाठविण्याची शक्यता आहे। आणि कोणत्याही बाबतीमध्ये आम्ही हक्क घेतल्याशिवाय मागं हटणार नाहीत, हा ठाम निर्णय ह्या सर्व जॉईंट कमिटीच्या तर्फे ठरविण्यात येईल। आणि पुढची रणनीती जे सिनियर जे आमचे कॉम्रेड्स आहेत ते ठरवतील, एवढंच मला सांगायचं होतं। सर, आज BSNL कर्मचाऱ्याच्या देशव्यापी धरणे आंदोलन, तर काय कोणती मागणी आहे? आज BSNLचे 4 लाख सेवानिवृत्त कर्मचारी आणि 50,000 कामगार अधिकारी हे सगळे एकत्र येऊन देश पातळीवरती आमचा जो महागाई भत्ता जानेवारीपासून ड्यू आहे तो महागाई भत्ता देण्यात यावा, या एका मागणीसाठी आम्ही आज रस्त्यावर आलेलो आहोत। आणि महागाई भत्ता हा महागाई निर्देशांक वाढला की आपोआप वाढतो, तशा प्रकारची तरतूद केलेली असते। आणि हा कायदा किंवा हा घटनात्मक अधिकार गेली 75 वर्ष अव्याहतपणे या ठिकाणी अंमलात आणला जातो। परंतु यावेळी एक खोडसाळपणा करून DPE नावाचं जे काही डिपार्टमेंट आहे केंद्र सरकारचं, त्या डिपार्टमेंटने प्रत्येक डिपार्टमेंटची आर्थिक परिस्थिती पाहून DA द्यावा, अशा प्रकारची अत्यंत घातक अशी भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे। आणि त्या भूमिकेमुळे आमचा जानेवारीपासूनचा DA या ठिकाणी बंद झालेला आहे। आज महागाई प्रचंड वाढलेली आहे, पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत। आणि विशेषतः BSNL कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर गेल्या 17 वर्षापासून BSNLच्या वेतन श्रेणीमध्ये कोणताही बदल झालेला नाही। 80% BSNLचे कामगार हे त्यांचं वार्षिक इन्क्रिमेंट सुद्धा बंद झालेलं आहे। म्हणजे एकीकडे वेतन आयोग 10-10 वर्षांनी जो मिळतो तो आम्हाला 17 वर्ष झाले मिळालेला नाही, 19 वर्ष। आणि विसंगती अशी आहे की आमच्या इथे काम करणारे जे अधिकारी आहेत, जनरल मॅनेजर किंवा उच्च पदस्थ अधिकारी, त्यांना मात्र 8वा वेतन आयोग दिला जातो, DA दिला जातो। आणि क्लास 3 आणि क्लास 4चे आणि बाकीचे जे अधिकारी काम करतात त्यांचा महागाई भत्ता गोठवलेला आहे। अत्यंत घृणास्पद अशा प्रकारचं कृत्य सरकारने केलेलं आहे आणि याच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत। आमच्या आंदोलनाचा निश्चितपणे परिणाम झालेला आहे। आणि काल एप्रिल महिन्याचं DAचं पेमेंट प्रत्येकाच्या खात्यामध्ये सरकारने टाकलेलं आहे। पण हा काही उपकार नाही किंवा मेहरबानी नाही, हा अधिकार आहे। आणि हा घटनात्मक अधिकार जानेवारीपासूनचा DA आमचा थकबाकीसह द्यावा, यासाठी आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत। आणि हे जर सरकारने केलं नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन संपूर्ण देशामध्ये 4 लाख निवृत्त कर्मचारी आणि 50,000 वर्किंग कर्मचारी करतील, अशा प्रकारचा इशारा आम्ही आज या आंदोलनाच्या माध्यमातून देत आहोत। आमच्याकडे रिटायरच्या 4 असोसिएशन प्रमुख आहेत आणि वर्किंग मधल्या 4 असोसिएशन प्रमुख आहेत। अशा 8 संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे निंबाळकर साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि ते या सगळ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, कोऑर्डिनेशन कमिटीचे अध्यक्ष आहेत।
कॉम्रेड गुलाब काळे हे या ठिकाणी समन्वयक म्हणून काम करतायत. ज्ञानेश पवार आहेत, आरके साहेब आहेत, राख मॅडम आहेत, BSNL एम्प्लॉईज युनियनच्या सेक्रेटरी, आणि आमच्या अधिकारी संघटनेचे दत्ता दुबेले साहेब जे JTU आहेत अधिकारी ते आहेत. कॉम्रेड सानप या ठिकाणी आहेत. कॉम्रेड शिवाजी चव्हाण आमचे महाराष्ट्र सर्कलचे पदाधिकारी आहेत. असं सर्व BSNLचे निवृत्त आणि वर्किंग कर्मचारी आज संपूर्ण देशभर रस्त्यावर आहेत. धन्यवाद.